नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामधील आरोपी निदा खानला अटक. छत्रपती संभाजीनगरमधून नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात. निदा खानवर नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचे प्रयत्न सुरू होते. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्री पदासाठी लागणारं संख्याबळ फडणवीसांकडे. जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळी वाऱ्याचा फटका. जुहू एअरपोर्टवर हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग. शिंदे मुरबाडला एका लग्नासाठी जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी आज बैठक. बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं सरकार बरखास्त. राज्यपाल RN रवींचे लेखी आदेश. ममता सरकारचा आज कार्यकाळ संपल्यानं निर्णय. ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास दिला होता नकार. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात विजय थलापतींकडून पुन्हा राज्यपालांची भेट. तर आधी बहुमताचा आकडा सादर करा, मगच शपथविधी. राज्यपाल आर्लेकरांची भूमिका. सूत्रांची माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खराच्या बँक लॉकरमधील 3 कोटींच्या दागिन्यांवर ईडीची कारवाई. 5 लाखांचं परकीय चलनही जप्त. राज्यातील 10वी बोर्डाचा आज निकाल लागणार. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. मुंबईमध्ये डॉक्टर ई. मोझेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचं काम सुरू. मुंबईतील काही भागामध्ये आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पुण्यातून 2 दिवसांमध्ये 6 अल्पवयीन मुली बेपत्ता. 15 ते 17 वयोगटातील अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेलं. नरे, वानवडी, फुरसुंगी, हडपसर, काडेपडळ आणि वाघोलीमधली घटना. देशांतर्गत विविध मार्गांवरील विमानांच्या तिकीट दरामध्ये 25 ते 30% वाढ. वाढती मागणी आणि इंधन दरवाढीमुळे निर्णय. गोवा, हिमाचल, काश्मीर, दक्षिण भारतामध्ये फिरायला जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री.